चेंज द गेम वडावली भी आपको अपना फील्ड तुरंत सजाना है और मैन ऑफ द मैच के लिए वल्लभ भादवर करेश मात्रे 41 रनों की बहुत खूबसूरत बारी, 2 ओवर में 13 रन देकर अपनी टीम को जीत की तरफ ले जाया। इस ग्राउंड के और नित्यानंद ठाकरे चषक रबर क्रिकेट के सुपर हीरो करेश मात्रे एक बार वो मैन ऑफ द सीरीज भी रहे और एक बार बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे। नित्यानंद ठाकरे चषक और करेश मात्रे का चोली दामन का साथ है। आप बने रहिए हमारे साथ। आइए हम एक सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे, 2 क्षेत्ररक्षकाला सर्कलच्या आतमध्ये आपण तैनात करायचं आहे आणि 20 मिनिटात आपण जर 4 षटके पूर्ण केली नाहीत तर मात्र अजून एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आपणास तैनात करावा लागेल। दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी लक्षात घ्यायचं आहे। यस, प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए मैं किरण ठाकरे साहब राजनौली ग्राम पंचायत सदस्य आपसे रिक्वेस्ट करता हूं, यंग डैशिंग। आइए, हमें जो ट्रॉफी दी है उत्तम पाटिल साहब ने, हम किरण सर के हाथों से ये ट्रॉफी, यंग मैन उज्जवल भविष्य उनका, राजनौली ग्राम पंचायत। करेश, ज़्यादा समय नहीं, फर्स्ट ऑफ ऑल मैनी कॉन्ग्रेचुलेशन। मुझे तो ऐसा लगता है कि नित्यानंद ठाकरे चषक हो और करेश मात्रे हो, ये सोने पे सुहागा है। पहले तो बल्लेबाजी बहुत अच्छी की आपने, हालांकि थोड़ा मुश्किल लग रहा है विकेट पे। पहले तो बताए जीत कर कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है क्योंकि सब नए बच्चों लोग लेके खेल रहा हूँ। सीनियर प्लेयर कोई नहीं, बाला भी नहीं है, सागर भी नहीं है, कोई नहीं है, तो थोड़ा मुश्किल था जीत मैच का, तो भी हम लोग ट्राई किए खेलने के लिए। कहीं ऐसा लगा था कि मैच सरक तो नहीं रहा? हाँ, तीसरे ओवर में ऐसा लग रहा था कि सरक रहा है, लेकिन विकेट के हिसाब से 2 ओवर में 20 रन भी यहाँ पे ज़्यादा ही है क्योंकि विकेट बहुत फास्ट है। तो उसके हिसाब से मेरे को कॉन्फिडेंस था कि मैं एक और अगर 6-7 का निकालेगा तो लास्ट के ओवर में 17-18 का मैच निकाल लेंगे हम लोग। मैं आपके मद्दा फैंस को कह सकता हूं कि करेश मात्रे के खेल को देखने के लिए तैयार रहिए। हाँ ज़रूर। ऑल द बेस्ट। ये थे दोस्तों मैन ऑफ द मैच वल्लभ भादवर करेश मात्रे। मैं आपको लिए चलता हूं उस कमेंट्री बॉक्स में, उस आवाज़ के पास जिस आवाज़ को अगर मराठी में हम सर का खिताब दें तो गलत ना होगा। सर डॉक्टर गवली सर और उनके साथ मनीष पाटिल। खूप खूप धन्यवाद सिद्दीक जी भावे। कमेंट्री बॉक्स में माझ्यासोबत जोडले जात आहेत एक सुप्रसिद्ध नामवंत समालोचक, एक आगळावेगळा अंदाज आणि कित्येक वर्ष सातत्याने काहीतरी त्याने नाविन्य केलेलं आहे आणि ज्याला मी नेहमीच इंटरव्ह्यूचे बादशाह म्हणून समजतोय, मनीष पाटील। खरं तर व्हाईसाहेब भाईंदर म्हणणं चुकीचे ठरेल, मी म्हणेन महाराष्ट्राचे नामवंत समालोचक आहेत मनीष पाटील। आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। थोडी अतिशयोक्ती, कारण तुमच्या सानिध्यात जे मार्गदर्शन मिळालेलं आहे त्या मार्गदर्शनावर व्यवस्थित लक्ष देऊन आपण ते काम सातत्याने करतोय। धन्यवाद गवळी सर, धन्यवाद भावे सर, राजेंद्र ठाकरे सर आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत। लगेच आपण दुसरा सामना सुरू करतोय। प्रॅक्टिस थांबवा आणि खेळाडूंनी स्वर्गीय नित्यानंद ठाकरे पॅव्हलियन बॉक्समध्ये बसायचं आहे। फलंदाजी करताना तिकडूनच इन आउट करायचं आहे। यस, आमचे मुख्य आयोजक राजेंद्र दादा ठाकरे साहेब यांना आपण टीव्ही मॉनिटर पाहू शकता आणि यंग डॅशिंग अंदाज, एक युवा नेतृत्व किरणजी ठाकरे, आमचे विनोद ठाकरे यांचे सुपुत्र, यांना सुद्धा आपण मान्यवर कक्षामध्ये सध्या टीव्ही मॉनिटर पाहू शकता। आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्रांनो। पहा, ही 6वं पर्व आहे आणि कन्सिस्टन्सी आम्ही उल्लेख केलेला आहे आणि खरं तर या स्पर्धेचं सर्व क्रेडिट्स, ऑल क्रेडिट गोज टू आमचे सन्माननीय महेश दादा ठाकरे, सन्माननीय राजेंद्र दादा ठाकरे आणि जे.आर.ई. रांझोली। फलंदाजी करताना आपल्याला पॅव्हलियन बॉक्समध्ये बसायचं नाही तर 2 धावांची पेनल्टी लागेल, लक्षात घ्या। फलंदाजी करणारा संघ जो आहे त्यांनी स्वर्गीय नित्यानंद ठाकरे पॅव्हलियन बॉक्समध्ये बसायचं आणि तिकडनंच इन आउट करायचं आहे, नाहीतर 2 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करण्यात येते। तर पूर्ण संघ घेऊन आपण पॅव्हलियन बॉक्समध्ये बसायचं आहे आणि दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये येऊ द्या। चला, स्कायरा 11 चेंज द गेम वडवली ब आणि नाना स्पोर्ट्स टेमगर दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये येऊ द्या। खेळाडूंनी जो संघ फलंदाजी करतोय स्वर्गीय नित्यानंद ठाकरे पॅव्हलियन बॉक्समध्ये बसून घ्यायचंय। सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे। आम्ही समालोचक स्वर्गीय हरिदास शेठ पाटील समालोचन कक्षातून या सामन्यांचं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। माझ्यासोबत व्हॉइस ऑफ महाराष्ट्र
सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, कित्येक वर्षांचा तो अनुभव ते सातत्याने भिवंडी परिसरातून महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. एका बाजून असेल फलंदाजी करताना कमलेश पाटीलला बॉलिंग ट्रॅकवर आहेत स्कायरा 11 चेंज द गेम वडवली ब संघाकडून. तर नाना स्पोर्ट्स 2 बॅटर्स पोहोचलेले आहेत, किशन आणि यश हे 2 बॅटर्स सुरुवात करतील या डावाची. पहिला सामना जी अपेक्षा होती गवळी सर, ती अपेक्षा प्रेक्षकांची पूर्ण केलेली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल याचा शोध प्रेक्षकांना घेता आला नाही. हीच ट्विस्ट अपेक्षा असते. नाही, डेफिनेटली. कारण आपण पहिल्या मॅचमध्ये मनीष पाटील आपण बघितलं, अगदी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना खेळला गेला आणि मात्र अटीतडीच्या लढतीमध्ये सरते शेवटी मात्र भादवड संघाने हा सामना जिंकला. त्यासाठी फार तुमचं कॉमन सेन्स फार महत्त्वाचा ठरत असतं. बऱ्याचशा वेळेला एक क्षण असं वाटलं सामना दोन्ही बाजूला झुकताना दिसला, लवेशने षटकार लागवल्यानंतर असं वाटलं सामन्यात विजय मिळवून देईल, पण त्यानंतर मात्र आपण बघितलं की कमबॅक बघायला मिळालं. पवेलियनमध्ये आपण जर बसला नाही तर आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. लास्ट ऑफिशियल वॉर्निंग ऑर्गनायझिंग कमिटीकडनं आमच्याकडे सूचना आलेली आहे. नाना स्पोर्ट्स आपल्यासाठी ती सूचना आहे. आता थोडंसं अजून खुलून बोलतोय. नाना स्पोर्ट्स टेमगर, आपणास पॅव्हलियन बॉक्समध्ये बसूनच फलंदाजांना आतबाहेर करायचं आहे, अन्यथा आयोजकांच्या वतीनं 2 धावांची पेनल्टी. या षटकाच्या समाप्ती अखेर तुम्हाला त्या पॅव्हलियन बॉक्समध्ये बसायचं आहे, लक्षात घ्या. या षटकाच्या समाप्ती अखेर नाना स्पोर्ट्स आपल्याला पॅव्हलियन बॉक्समध्ये बसायचं. थोडेसे मागे सरकून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, कव्हरला दरम्यान पूर्ण केले एक सिंगल आणि एका धावेने धावफलक सुरू होतोय नाना स्पोर्ट्स टेमगरचा. शुभारंभ झालेला आहे, धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. आपण 2 संघामधील मॅच पाहतोय, ती म्हणजे स्कायरा 11 वडवली बी विरुद्ध नानास्पोर्ट टेमगर. कमलेश ओव्हर द विकेट. पाय चालले पाहिजेत, हातामध्ये बॅट आहे, बॅट्सविंग सुद्धा चांगलं आहे, टायमिंग सुद्धा चांगलं जुळते, पण जर तुमचे पाय चालले नाही तर मनासारखा फटका मैदानात आणता येत नाही. येतोय हा डॉट बॉल. चांगली सुरुवात कमलेश पाटीलची. नाही, डेफिनेटली. कारण फुटवर्क फार महत्त्वाचं असतं आणि खूप चांगली सुरुवात खरं तर कमलेशकडनं बघायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये त्याने फक्त 1 धाव दिलेली आहे. चांगले स्टार्ट विथ बॉल. ऑन साईडला उडवायचा प्रयत्न जरूर होता, बॅटची एज बॉल गलीमध्ये. हृतिक पाटील बॉलवर पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. या षटकामध्ये ज्या ठिकाणी फलंदाजांना मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, ती अपेक्षा गोलंदाजाने ओळखली आणि त्या अपेक्षेपासून फलंदाजाला दूर कमलेशने ठेवले. नाही, ॲब्सोल्युटली. कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते, त्यामुळे आतापर्यंत तरी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाही आहे. डोंबिवली एक्सप्रेस आता या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करते आणि कमलेश पाटील ज्याने सातत्याने प्रोफेशनल, सेमी प्रोफेशनल, ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आपला दबदबा कायम ठेवलेला आहे. आज सुद्धा या स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषकामध्ये त्यांचा दबदबा तसाच कायम आहे. डेफिनेटली कमलेशने आतापर्यंत सातत्य दाखवलेलं आहे. कमलेश यावेळेला पुन्हा पाहतोय आपण चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स, आणि अशा प्रकारचा चेंडू जेव्हा असतो मनीष पाटील तेव्हा खेळणं तितकंच सोपं नसतं. एकच पर्याय असतो, अप्पर कटचा तुम्ही वापर त्या ठिकाणी करू शकता. म्हणजे चेंडूचं मेरिट ओळखून तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे आणि ते तुम्ही ओळखलं नाही तर मग अशी निराशा तुम्हाला सहन करावी लागते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. नाना स्पोर्ट्स टेमगर या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 2 धावा. क्रिकेट हे फलंदाजांचं बनलेलं आहे, रबरबॉल क्रिकेट हे फलंदाजांचं बनलेलं आहे, पण काही अपवाद आहेत गोलंदाजींचे. तो अपवाद आहे कमलेश पाटील. जबरदस्त स्टार्ट मिळते स्कायरा 11 चेंज द गेम वडवली बला. बघा नाना स्पोर्ट्स, आपला त्रास काय आहे आयोजकांना तो कळवा, कारण त्या ठिकाणी पॅव्हलियन बॉक्समध्ये बसण्याची व्यवस्था आहे, पाऊस तिकडे येत नाही आहे आणि म्हणूनच त्या सूचना आयोजकांच्या वतीने सातत्याने मिळते. कारण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्राची एक नामवंत स्पर्धा आहे, हे 6वं पर्व आहे. सातत्याने आम्ही सूचना करतोय. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आम्हाला सहकार्य करा. काय गोलंदाजी केलेली कमलेशाने पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे 4 मिनिटांमध्ये कमलेशाने आपलं षटक पूर्ण केलेलं आहे. याला म्हणतात डिसिप्लिन. ही डिसिप्लिन का महत्वाची आहे? कारण फलंदाजाला तुम्ही वेळ दिला तर तो त्याचा खेळ दाखवू शकतो आणि त्याचमुळे त्याला रिदममध्ये येण्याच्या अगोदर तुम्ही दुसरा बॉल डिलिव्हर करण्याची तयारी केली तर मात्र तुमचा फायदा होतो. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय, शुभम येतोय, पंचांच्या डावीकडून स्टार्ट करतो. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत यश.
ऑन साईडला बॉलला टर्न केलंय, आउटफील्ड स्लो आहे, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. यशचा खेळ हा आक्रमकतेचा आहे, पण मात्र गोलंदाजांचं देखील कौतुक व्हायला हवं. त्या आक्रमकतेला तोडीस तोड प्रत्युत्तर मिळते. नाही, ॲब्सोल्युटली समोरचा बॅटर आपण त्या अनुषंगाने जी गोलंदाजी बघायला मिळते, अचूक टप्पा, लाईन लेन. कारण गोलंदाजी अस्त्र असतात, तुमची लाईन लेन, अचूक टप्पा, चेंडूचा वेग, ही गोलंदाजी अस्त्र आणि त्याचा वापर पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाला. आणि त्यानंतर शुभम सुद्धा त्याच दिशेने मार्गक्रमण करताना दिसतोय. शिस्तबद्ध गोलंदाजी. ऑन साईडला ताकदीचा वापर करून बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेऊन पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फलंदाज किसन यांचा फसतोय. आतापर्यंत किसनने घेतलेत 5 चेंडू आणि फक्त एक धाव बनवलेले आहे. आणि वेळीच आता तगडे प्रयत्न करावे लागतील संघाचा धावफलक पुढे नेण्यासाठी. धावफलक फक्त 3 वर थांबलेला आहे. चांगली सुरुवात स्काय 11ची, पण आता ती चांगली सुरुवात नाना स्पोर्ट्सला सुद्धा करून दाखवावी लागेल. पुन्हा एकदा एक बाउन्सर, याला म्हणतात व्हेरिएशन. परिवर्तन तुमच्याकडे असेल तर क्रिकेटचा खेळ तुमचा आहे. परिवर्तन शुभम पाटीलचं कमलेशच्या मागोमाग पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली राईट. कारण आपण पाहतोय प्रत्येक चेंडूमध्ये बदल, व्हेरिएशन फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा गोलंदाजी करतात प्रत्येक चेंडूमध्ये बदल असणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचा बदल तुम्ही करतात ना, तेव्हा फलंदाजा खेळणं तितकंसं सोपं जात नाही आहे. समर्थकांच्या अपेक्षा तुमच्या मागे असतात आणि त्यामुळे टेमकर संघाचे समर्थक देखील या स्पर्धेला मोठ्या संख्येने पाहत आहेत. आणि त्या समर्थकांच्या आशा अजूनही पल्लवित आहेत की आमचा संघ एका चांगल्या स्थितीत जाऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आहे किसनची. पण बॅक टू बॅक 3 डॉट बॉल शुभम इम्प्रेस करतोय. संपूर्ण निराशा पहिल्या 2 षटकाचा आपण जर विचार केला. आणि मनीषा मला असं वाटतं की हा खेळ गोलंदाज आणि यष्टीरक्षकामध्ये होतोय की काय. एक्झॅक्टली. बॅट्सविंग फक्त पाहायला मिळतं, फलंदाज प्रयत्न करतात, पण विकेट किपर ऋतिक जास्त बिझी राहिलेला आहे आणि शुभम त्याला बिझी ठेवतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आहे आणि खूप वेळानंतर आता ही एक धाव मिळते. काहीच मेहनत न घेता व्हाईट बॉलची अवंतच्या स्वरूपातली धावसंख्या 4. पहिले 3 चेंडू बघितले, थोडासा वेग कमी वेगात टाकला होता. हा मात्र जास्त वेगामध्ये टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये शुभम थोडासा आपल्या दिशेमध्ये भरकटला. शुभम यावेळेला पुन्हा एकदा चेंडू बघितलं तर अगदी 4 चेंडू जर मनीष अभिनव त्याच अंदाजाने फेकले. पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळाला आणि सरळ चेंडूने यष्टीरक्षकाचा वेध घेतला. टेनिस बॉल क्रिकेट खेळताना शुभमचा बॉलिंग पाथ थोडासा मोठा असतो, पण रबर बॉल क्रिकेट खेळताना तो 4 ते 5 पावलांचा रनअप घेतोय, पण काय सातत्य त्याने राखलेलं आहे. ऑन साईड आडव्या बॅटने खेळल्यात, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल सीमारेषा पार 1 बाउन्स घेऊन एकच मारलाय, सॉलिड मारलाय, चौकार. इट्स अ वेलकम बाउंड्री म्हणता येईल. पुलचा फटका खेळला होता, गॅप शोधली होती आणि खरं तर चौकाराची आवश्यकता होती की इतका जबरदस्त एक मानसिक दबाव निर्माण झाला होता आणि त्याच्यातून कुठे थोडंसं बाहेर पडण्यासाठी या चौकाराचा उपयोग होईल. चला पुढचे 2 संघ आपण यायचंय, रिपोर्ट करायचंय. हरिश्चंद्र स्मृती माणकोली वर्सेस ब्राह्मणदेव भाटाळे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. हरिश्चंद्र स्मृती माणकोळी आणि ब्राह्मणदेव भाटाळे आपण त्वरित रिपोर्ट करायचं आहे. पुढील 3 षटकांसाठी आपण मुख्य समालोचकाच्या भूमिकेत ऐकणार आहोत डॉक्टर मोरेश्वर गवई सरांना. खूप खूप धन्यवाद मनीष पाटील. तर सुरुवात तितकीही चांगली बघायला मिळत नाही आहे, पण सुरुवात मात्र चांगली बघायला मिळते. ती म्हणजे स्वायरा 11 वडवली, चेंज द गेम वडवली बी संघाकडून. कमलेश हा एक चांगला निर्णय आहे मनीष, मला असं वाटतं. पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी केली, फक्त 2 धावा दिल्या आणि आणखी प्रेशर बिल्डअप करण्यासाठी कमलेश यांनी चेंडू आपल्या हातात घेतलेला आहे. 3रं षटक हाताळण्यासाठी, कारण 5 षटकांची मॅच आहे. पदोन्नती होते. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलो तर तुमचा खेळ किंवा तुमचं काम जर चांगलं असेल तर तुम्हाला पदोन्नती मिळते आणि कमलेश नेहमीच डिझर्व करतो 2 ओव्हर्स आणि पहिलं षटक चांगलं त्यांनी हाताळलेलं आहे. जरी त्यांच्या खात्यात विकेट जात नाहीये, पण ते इकॉनॉमिकल राहिलेच, म्हणून पुन्हा एकदा षटक हाताळण्याची संधी आता कमलेशला मिळते. आता मात्र यश खेळण्यासाठी सज्जवली. यशकडे एक क्षमता आहे मोठ्यापटकी खेळण्याची. कमलेश काय चेंडू टाकलेला आहे, चेंडू पडल्यानंतर चेंडूचा वेग सुद्धा भन्नाट आहे आणि पडल्यानंतर थोडासा टर्नही बघायला मिळतोय, बाउन्सही बघायला मिळतोय. लेफ्टी बॉलर आहे, रायटी बॅटर आहे, पण त्या ठिकाणी सातत्य गोलंदाजाचं पाहायला मिळतं. जी अपेक्षा होती फलंदाजाकडून ती अपेक्षांची पूर्तता अजूनही होत नाहीये. येतोय डॉट. खूप डॉट बॉल खेळले गेलेले आहेत, आपण पाहणार आहोत यानंतर त्याचं विश्लेषण नक्कीच करू आपण. कमलेश यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, यावर मात्र अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत 10 चेंडू डॉट खेळले गेले आहेत, 10 निर्धाव चेंडू, 10 डॉट बॉल.
आपण नेहमी चौकार, षटकार आणि विकेटची चर्चा करतो, पण या ठिकाणी गोलंदाजाने डॉट बॉलची चर्चा करण्यासाठी प्रवृत्त केल्या. जबरदस्त बॉलिंग इम्पॅक्ट कमलेश आणि एका बाजूने शुभमचा. कमलेश लेफ्ट आर्म, पुन्हा एक चांगला जो अगदी शरीराच्या जवळून चेंडू निघून गेलेला आहे. आणि जेव्हा शरीराच्या जवळून चेंडू निघून जातो त्यावर तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाहीये, कारण अंतर असणं फार गरजेचं असतं, तरच तुम्ही त्यावर मोठा फटका खेळू शकता. आणि त्याचमुळे फुटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फुटवर्कवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. तर भादवड आपण आपला संघ एकत्रित करून ठेवायचा आहे. आयोजकांची सूचना घेतल्याशिवाय आपण जायचं नाहीये. बॉल गॅप मध्ये आहे, वन बाउन्स घेऊन जाईल, लॉंग ऑन सीमारेषा पार, मिळतील या 4 चौकार. येस, ज्या फटके खरं तर चर्चा होती तो फटका आलेला आहे बॅटमधून. धावसंख्या झालेली 12. डिसिप्लिन किती आहे बघा वडवली संघाकडे, अतिशय वेगात गोलंदाजी, हे फार महत्वाचं आहे. तुमचं डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. 12 धावा झाल्या, 12. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. कमलेश लेफ्ट आर्म यावेळेला पुन्हा कमबॅक करतोय चौकार लागल्यानंतर. मात्र चेंडू थोडासा उजव्या स्टिकच्या बराचसा बाहेर निघून जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा, एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 13. स्टिक टू स्ट्रॅटेजी हाच कमलेशचा आविर्भाव आतापर्यंत राहिलेला आहे. वारंवार ऑफस्टमच्या बाहेरचे चेंडू तर हाताळत आहे अँगलचा यूज करताना. धावसंख्या अजूनही त्यांच्या नियंत्रणात 13. कमलेश पुन्हा एकदा खेळण्याचा मात्र प्रयत्न शेवटच्या क्षणी सोडून दिला, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. हा दुसरा वाईट बॉल येतोय कमलेशच्या षटकामध्ये. व्हाईट बॉलच्या माध्यमातून का होईना थोडीशी मदत धावांची नाना स्पोर्ट्स टेमगोर या संघाला मिळते. कारण एका बाजूने आपण फलंदाजांचा आढावा घेतला तर दोन्ही फलंदाजांकडून एक चौकार आलेला आहे. पण आता ती फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल, कारण 5 षटकांचं क्रिकेट आहे, त्याचमुळे जास्त वेळ नाही आहे नाना स्पोर्ट्सकडे. कमलेश यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला, थोडासा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अतिशय वेगात निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट चेंडू, पुन्हा डॉटची परंपरा सुरू झालेली आहे. आणि ते अनुशासन सुद्धा पाहायला मिळते. आणि असं अनुशासन असेल तर तुमची प्रतिष्ठा तुम्ही टिकवून राहणार आहात, आणि ती प्रतिष्ठा आतापर्यंत स्कायरा 11ने टिकवून ठेवलेली आहे. धावसंख्या थांबले 14 वर, शेवटचा 1 बॉल बाकी या तिसऱ्या षटकातला. कमलेश यावेळेला मात्र चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅनला धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आहे. षटकात कुठेतरी थोडासा स्वेर मारा बघायला मिळाला. आतापर्यंत कमलेश यांनी 3 चेंडू वाईट हाताळलेले आहेत. 1+1 2 धावा मिळतात. धावसंख्या होते 16. पुन्हा एकदा चेंडू टर्न झाला, पडल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा बाईचा इशारा येतोय. षटक समाप्त झालेलं आहे. 17 धावा झालेल्या आहेत. आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे अगदी आपण पाहतोय 14 मिनिटांमध्ये 3 षटके पूर्ण केलेली आहेत. हीच तर ओळख आहे. तुम्ही जेव्हा एक व्यावसायिक क्रिकेट खेळता, सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाता, त्या ठिकाणच्या सर्व प्रेक्षकांचं जेव्हा तुम्ही अभिप्राय ऐकता, अशा वेळेला तुम्ही तुमच्यामध्ये काहीतरी प्रगती करता, आणि ती प्रगती पाहायला मिळाली वडवली बीची. बघा स्पेल आपण पाहूया कमलेश पाटीलचा. 2 षटकं त्यांनी हाताळली, 10 धावा त्यांनी खर्च केला. डॉट बॉल्स जसा आपण उल्लेख केलाय, सुभाष धुमाळ सर देखील आपण गुणसंख्या लेखक म्हणून पाहतोय, ज्यांच्या वतीनं तो आढावा घेतला गेला की डॉट बॉल्स फक्त तुम्हाला या हायलाईट पार्टमध्ये कमलेश पाटीलच्या स्पेलमध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल्स पाहायला मिळतात. 1 चौका त्यांनी खर्च केलेला आहे, आणि सातत्याने डॉट बॉलची परंपरा जसा तुम्ही उल्लेख केला कायम ठेवलेली आहे. हरचंद्र स्मृती मानकोले आणि ब्राह्मणदेव भाटाळे या दोन्ही संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधा, त्याने टॉससाठी तयार राहायचंय. संदेश पाटील भिवंडीकर, आपणास देखील आम्ही नंबर विनंती करतो, आपण व्यासपीठावर यायचंय. स्ट्रॉंग मॅन संदेश पाटील भिवंडीकर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा यायचंय. याला बॅटला स्पर्श झाला आणि चेंडू सहज घेते विसावला यष्टी रक्षकाच्या हातात. थँक्यू. किशन मात्रे बाद झालेला आहे. मात्र एकंदरीत आपण बघितलं किशन मात्रे यांनी चेंडूचा जो सामना केलेला आहे, किती चेंडू सामना केलेला आहे, 10 चेंडूमध्ये धावा जमवल्यात 5. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वात संत खेळी जर कोणाची असेल तर आपले सुनील गावस्कर सरांची. 174 चेंडूमध्ये 36 धावा.
पहिला वर्ल्ड कप जो झाला होता ना, 60 षटकांची मॅच होती, 174 चेंडू त्यांनी खेळले होते आणि 36 धावांची खेळी केली होती. ही संत खेळी संबोधली जाते. आणि ज्यांच्या नावावर 34 शतकं सुद्धा आहेत. म्हणजेच कारकिर्दीमध्ये आपण जर विचार केला तर काही खेळी तुम्हाला त्याशा खेळण्यासाठी व्यवस्थित मॅनेज करावे लागतात की जसा सामना आहे त्या सामन्याची गरज ओळखून तुम्हाला खेळायचं आहे. पण आता सामन्याची गरज काय आहे तर जास्तीत जास्त धावा. श्याम आलेला आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. पण मनीष, एक गोष्ट विसरून चालणार नाही, संत खेळी असली पण रिलायन्स कप 1987 मध्ये अतिशय वेगवान शतक झळकावलं होतं एकमात्र, आणि त्यामुळे भारताला मुंबईमध्ये सेमीफायनल खेळण्याची संधी मिळाली हे विसरून चालणार नाही. त्या सामन्यामध्ये सुनील गावस्कर सरांनी एक वेगवान खेळी केली होती. वेळ काय मागते ते तुम्हाला देता आलं पाहिजे. मला असं वाटतं श्यामने पहिल्या क्रमांकावर यायला हवं होतं का. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट जात आहेत. डॉटची परंपरा कायम राहिलेली आहे. मात्र अशा प्रकारची परंपरा कायम राहिली तर मात्र शेवट क्षेत्ररक्षण करताना या संघावर जबरदस्त मानसिक दबाव निर्माण होईल. पण श्यामवर अजूनही आपण विश्वास ठेवू शकतोय. मोठ्या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं. प्रत्येक पुन्हा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी बघायला मिळते, गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन बघायला मिळते, चेंज बघायला मिळते. भारताचे गोलंदाज बिशन सिंग बेदी अशा प्रकारची गोलंदाजी करायची. एखादं कॉईन जर बॅटरच्या बाजूला ठेवलं तर कॉईनला साधण्याची नेम साधण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. माझ्या डोळ्यांवर मला विश्वास बसत नाही की श्याम सारखा फलंदाज सुद्धा या ठिकाणी बॅक टू बॅक 4 डॉट बघतोय, ज्याला खरं तर षटकारासाठी ओळखलं जातं. आणि धावसंख्या 17 झाली आणि 17वर आतापर्यंत 4 डॉट आलेत. 17 चेंडू डॉट 17 धावा. पुन्हा पाहू शकता आपण चेंडू पडल्यानंतर काय गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळाली, जबरदस्त. आणि विकेट मॅडन पहिलं षटक बघायला मिळते. गिव्ह बिग हँड, जोरदार टाळ्या खरं तर झाल्या पाहिजेत. विकेट मॅडन षटक. ऋतिक पाटील ठरलेला आहे या स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक हाताळणारा गोलंदाज. आणि पहिल्याच दिवसामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये एक विक्रम आता ऋतिक पाटीलच्या नावावर केलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. नाना स्पोर्ट्स टेमगरची धावसंख्या 17 धावा, 1 गडी बाद. या 4 षटकामध्ये एकूण डॉट बॉल आहेत 18. 17 धावा झालेल्या आहेत आपण पाहतोय. आणि आठवण झाली मला वर्ल्ड कप 1983 ची. झिम्बाब्वे भारत 17 धावांवर 5 फलंदाज बाद. आणि आता भूतोनं भविष्याची खेळी केली ती म्हणजे कपिल देव यांनी 175 धावा पटकावल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. एन्सायक्लोपीडिया माझ्या बाजूला बसलेला आहे डॉक्टर मोरेश्वर गवळी. आणि या गोष्टी सातत्याने तुम्हाला ऐकायला मिळतील. जशी वेळ येईल तशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पण आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. आता नाही तर कधी नाही नाना स्पोर्ट्स टेमगरला आताच प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे यश. नवीन गोलंदाज येत आहेत जयेश पाटील. पहिला सामना हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळाली, संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळाली. ही मॅच मात्र थोडी लो स्कोरिंग बघायला मिळेल असं वाटते, कारण धावसंख्या फक्त 17. अंतिम षटक जयेश हुक करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटाने बॉलचा संपर्क होत नाहीये. डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. जय पवार सर बॉलिंग एंडला पाहायला मिळत आहे, स्ट्रायकर एंडला पण अजय ममदुल्ले सरांना पाहतोय. पंचांचं देखील विशेष कौतुक या निमित्तानं की या मुसळधार पावसामध्ये देखील अचूक निर्णय पंचांच्या वतीने येत आहे. कारण कुठलाच साईड अँगल नसताना सुद्धा अचूक निर्णय. आज अजी महमदुल्ले यांनी खरं तर खास करून दक्षिण आफ्रिकेला जाऊन आपल्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून घेतली आणि आज आवश्यकता होती आणि आज ते अगदी नव्या दमानं उभे आहेत. जसा मी उल्लेख केला त्यांच्या डोळ्यांच्या नजरेचा मेगापिक्सल वाढलेला आहे. याला पूल करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू आहे आणि पहा यालाच म्हणतात पावसाळी क्रिकेट. म्हणजे पायांना तेल लावण्याची गरज नाही आहे, पायांना चाकं लावण्याची गरज नाही. तुम्ही मात्र तिकडे सरकणार आहातच. त्याचमुळे शरीराचं संतुलन अचूक ठेवून तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचंय. धावसंख्या 1 इनिंग्स पुढे जाईल 19. हेच फार महत्त्वाचं. पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघाव्या लागतात. संतुलन तुम्हाला सांभाळावं लागतं. खड्डे असतं, पाणी असतं, गवत असतं, सगळ्याचा विचार करून तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागतं. बऱ्याचशा गोष्टी बघाव्या लागतात. जयेश यावेळेला मात्र श्याम याची खेळी संपुष्टात आलेली आहे आणि आतापर्यंत जवळपास 6 चेंडूचा सामना केला. 6 चेंडूचा सामना केला आणि कुठल्या प्रकारे धाव न करता 0वर बाद झालेला आहे. आणि मला असं वाटते सर्वात मोठी संत खेळी असावी लाईफमधली श्याम चौधरी याच्या. सिद्धेक भाभेजी आमच्याकडे लक्ष देत आहेत, कारण ते खरं चालते बोलते कॉम्प्युटर आहेत, त्यांच्याकडे संपूर्ण रेकॉर्ड असणार आहे. नाही, मला अजूनही त्यांची लॉकडाऊनची मुलाखत आठवते आणि मी इम्प्रेस काय झालोय. त्यांनी 2000 पासून 2020 पर्यंतचे सर्व जे रेकॉर्ड्स आहेत खाली न पाहता, पेपरवर न पाहता त्यांनी परफेक्ट जे बोललेत
तर ती एक मेमरी जी आहे सिद्दीक बाबे सरांची खरंच अनबिटेबल. संदेश पाटील भिवंडीकर आपणास विनंती, आपण यायचं आहे. स्ट्रॉंग मॅन आहेत आणि संदेश पाटील भिवंडीकर उत्कृष्ट समालोचक आहेत, आमच्या समालोचक परिवाराचे एक सदस्य आहेत. आता ते बॅटिंग करण्यासाठी येतोय आर्यंत. जयेश राईट आर्म. पुन्हा मात्र डॉट चेंडूची परंपरा पाहूया. चेंडू कशा प्रकारे पडल्यानंतर बॉन्स, पंचांचा वाईट बॉलचा इशारा, कारण उंची चेंडूने जास्त घेतली आणि जवळपास डाव्या स्टिचच्या थोडासा बाहेरनं निघून गेला होता. बघितलं तर अवांतर धावा मिळत आहेत. बुडत्याला काठीचा आधार अशा प्रकारच्या धावा अवांतर धावा मिळत आहेत. खूप चांगला उल्लेख या ठिकाणी आपण केलात, कारण आता एक्स्ट्राचा पण आढावा घेतला तर जवळपास 5 एक्स्ट्राज आहेत, ज्या एक्स्ट्राज मोफत मिळाल्या, पण त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाल्यात. आता याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. नाही, मी म्हणेन दुष्काळ 13वा नाही 14वा महिना आलेला आहे, कारण धावसंख्या जी झालेली आहे ती फक्त आणि फक्त 20. डीजे जयेश पुन्हा एकदा स्लोअर वन, चेंडूचा वेग कमी केला होता आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट आणि पंच अजिम अमदुल्ले यांचं बोट वर जात आहे आणि बॅक टू बॅक दुसरा धावबाद. या ठिकाणी वारंवार चुका होत आहेत. खरं तर सुरुवातच थोडीशी डळमळीत झाली असं आपण म्हणू शकतो, कारण आपण जेव्हा जेव्हा उल्लेख करतो फलंदाज श्यामचा, नेहमी स्ट्रायकिंगला येतात, सुरुवातीला येतात, सलामीसाठी येतात, कदाचित त्यांचा निर्णय चुकला. तुम्हाला काय वाटते सर? डेफिनेटली 100% ट्रू. खरं खरं श्यामनं ज्याप्रमाणे करेश यांनी सुरुवात केली होती, पण क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतो. जो जिता वो सिकंदर. क्रिकेटमध्ये जर तर मध्ये चर्चा करण्यात काही अर्थ नसतो. जर तरला जर महत्त्व असतं तर दक्षिण आफ्रिकेने 30 चेंडूमध्ये 30 धावा सहजगत्या पटकावल्या असत्या. जर तरला महत्त्व देता येणार नाही. पुन्हा बॅटर बाद झालेला आहे, तर धावसंख्येची झालेली आहे फक्त आणि फक्त 20 आणि 21 धावांचं लक्ष्य. आपण जाऊया टॉससाठी. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. एक डिसिप्लिन बघायला मिळाली. मनीष आपण पाहतोय वडवली बी संघ जो खेळला त्यांच्यामध्ये गोलंदाजीमध्ये एक डिसिप्लिन बघायला मिळाली आणि हेच फार महत्त्वाचं आहे. कारण आपण IPL क्रिकेट पाहतो, IPL क्रिकेटमध्ये सुद्धा आपण केवळ 4 मिनिटे मिळत असतात तुम्हाला. त्याचे स्ट्रॅटेजिक टाईम जरी पकडला तरी 4 मिनिटे मिळत असतात. आणि या ठिकाणी जर बघितलं आपण ही 5 षटके आहेत, ही बरोबर अगदी 23 मिनिटामध्ये पूर्ण केलेली आहेत. देखिए गौली सर, ऐसे ही कोई चैंपियन नहीं बनता है. कल जो भिवंडी चैंपियन ट्रॉफी को वडावली बी ने जीता था, वो ये साबित करता है कि इस टीम के पास कितनी अच्छी बॉलिंग अटैक है. खास तौर से नो डाउट एट ऑल कमलेश वन ऑफ द फास्ट बॉलर, ही बॉल एक्सलेंट. और ऋतिक की क्या बात है. देखिए ऋतिक को अगर भिवंडी तालुका में हम देखते हैं तो इस खिलाड़ी ने हमेशा 100% दिया है. कल सिल्वर स्टार भिवंडी जैसी मजबूत टीम को उन्होंने फाइनल में शिकस्त दी थी और 115 के लक्ष्य को छुआ था. आज भी शुरुआत वहीं की है जो कल चैंपियन थे. आज भी बिल्कुल ये फर्स्ट इनिंग के हाइलाइट्स आपको दिखाए जा रहे हैं tenniscricket.in के माध्यम से. दुनिया में क्रिकेट का ये पहला स्पोर्ट चैनल है जिसके सब्सक्राइबर की तादाद 19,10,000 के ऊपर है. डेफिनेटली गौरव सावंत आणि कंपनी खूप अपार मेहनत और घेतात. ज्या मेगा इव्हेंटला त्याचं एक दर्जेदार प्रक्षेपण बघायला मिळते. दोनों चैनल को हम मिलाते हैं, ग्रामीण टेनिस क्रिकेट के भी सब्सक्राइबर लगभग 4 लाख के करीब है. अगर दोनों चैनल को हम मिलाते हैं तो 23 लाख के ऊपर है. ये देखिए क्या बॉलिंग वहाँ पे हुई थी. और वाकई में जिस तरह मनीष पाटिल ने कहा कि रॉक ऑफ टेमगढ़ ने देर कर दी थी बल्लेबाजी को आते आते, लेकिन बहरहाल क्रिकेट चलते हैं. सेकेंड इनिंग में 2 दिग्गज कमेंटेटर डॉक्टर गवली सर और मनीष पाटिल के बाद.
हायलाईट बघायला मिळाले पण त्यामध्ये जास्त डॉट बॉलच बघायला मिळाले. गवळी सर बघा, सातत्य प्रत्येकाला ठेवायचे पण क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यामध्ये काहीतरी वेगळं पण पाहायला मिळते. आपण जर पहिल्या मॅचची हायलाईट पार्ट पाहिली तर पहिला सामना शेवटच्या मोमेंटपर्यंत पोहोचला होता, पण या सामन्याचा आपण पहिला डाव पाहिला तर डॉट बॉलवर गोलंदाजांनी जास्तीत जास्त भर दिला. बघा विकेट फॅक्टर बघा, फक्त फलंदाज बाद झालेले आहेत ते म्हणजेच चार फलंदाज बाद झाले, 5 फलंदाज यूज झाले होते, पण कोणालाच जास्त कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही. डबल डिजिटवर कोणीच पोहोचला नाही. आणि त्याचमुळे कधी कधी मला असं वाटतं की हायवेला ट्रॅफिक असेल तर गल्लीचा सहारा घेणं आवश्यक आहे. जर मोठे स्ट्रोक येत नाही आहेत, सिंगल डबलवर सुद्धा अधूनमधून प्रयत्न करायला हवे होते. नाही डेफिनेटली, कारण लाईफ लाईन फार महत्त्वाची आहे. कारण जशी मुंबईची लाईफ लाईन बेस्ट आणि लोकल आहे, योग्य वेळी तुम्ही लाईफ लाईनचा वापर करायला हवा. चला जयदीप बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत पहिल्या क्रमांकाच्या षटकासाठी नाना स्पोर्ट्स या संघाकडून. आणि 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आहे ऋतिक आणि एका बाजूला विकास पाटील आणि ऋतिक पाटील हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतील. स्कायरा 11 चेंज द गेम वडवले बीची. जसं आपण उल्लेख करतोय की बघा, तुम्ही चांगलं केलं तर तुमच्या नावाची चर्चा होईल. कालच्याच दिवशी भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी जर जिंकले आणि ते देखील व्यावसायिक संघाला नमवून, तर नक्कीच चर्चा व्हायला हवी स्कायरा 11 चेंज गेम वडवली बीची. पण नाना स्पोर्ट्स टाइमकर आपला परिसर आहे आणि त्याचमुळे आपल्या परिसरामध्ये आधार ते तर चांगलं झालं पाहिजे. त्याचमुळे गोलंदाजी आता वरच्या श्रेणीची हाताळावी लागणार आहे नाना स्पोर्ट्स टाइमकरला. पहिला पर्याय वापरला जातोय जयदीप. पंचांच्या डावीकडून जयदीप स्टार्ट घेत आहेत. ऋतिक पाटील ज्यांच्या नावावर सुद्धा कित्येक बाईक्स आहेत, बाईक सम्राट म्हणून ऋतिकला सुद्धा ओळखलं जाते आणि म्हणूनच पाहूया या सामन्यामध्ये त्यांच्याकडून देखील ती अपेक्षा गोलंदाजी करताना त्यांनी पूर्ण करून दाखवलेली आहे. पण आता भूमिका बदलायची, फलंदाजी करायचे. पहिलाच चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, धीमे गतीचा हा बॉल होता गोलंदाज जयदीपचा. येतोय हा डॉट आणि मला असं वाटते या डावात सुद्धा डॉट बॉलची परंपरा पाहायला मिळेल का. रामनदेव बाटाळे संघाचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तसेच मानकोली संघाने संपर्क साधायचा, खास करून आमचे अल्पेश गायकवाड यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी क्रिकेटच्या खेळाला ओळखलं जाते आणि तेच तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी पहिल्या क्रमांकावर जयदीप आलेला आहे. त्यांनी ते आव्हान स्वीकारलंय, आय कॅन बॉल. आणि यावेळेस हुक केलाय बॉल. ऋतिक सुद्धा सांगतो की मी सुद्धा प्रत्युत्तर देईन. बॉलला केलाय हुक, धावांची पूर्ण केली भूक. येतोय षटकार, सिक्सर. फटका चेंडू जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अगदी डिसिप्लिन क्रिकेट बघायला मिळते. 21 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याचमुळे ती संधी आहे, तो वेळ आहे आणि त्याचमुळे ऋतिक पाटील देखील थोडासा वेळ घेत आहेत. पण आता तिसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चौथ्या चेंडूवर एक सिंगल पूर्ण करत स्ट्राईकवर आता विकासला आणतायत. 4 चेंडूंचा खेळ संपला आणि 21 धावांचा पाठलाग करताना स्काय 11 या संघाची धावसंख्या झाली 7. ऑन दी टोज बॉलला स्लॅश करण्याचा प्रयत्न, चांगला बाउन्सर गोलंदाज जयदीपचा. चोख प्रत्युत्तर आता जयदीप सुद्धा देतोय. या षटकातला तिसरा डॉट. गोलंदाजावर तसा मानसिक दबाव आहे मनीष पाटील आपण बघितलं तर, कारण समोरची धावसंख्या आहे ना, धावसंख्या मोठी नाही आहे. ओह, यावेळी श्याम सुखले, संधी निर्माण झाली होती, बॉल मागे जातोय. पहिल्या षटकाचा खेळ आता समाप्तीवर आहे आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर गोलंदाज जयदीपने ऑपॉर्च्युनिटी क्लिअर केली होती, पण मात्र कॉड बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाजाला बाद होता येणार नाही कारण श्यामने कॅच ड्रॉप केला. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 7. आपण पहिल्या डावाचा आढावा घेतला होता आणि म्हणतात ना की पहिल्या डावाचे पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतात आणि त्याचमुळे पहिल्या डावात चांगला खेळ वडवली बचा होता, त्याचमुळे थोडासा इझी जाते त्यांना. एक गोष्ट मला जाणवली बघण्यामध्ये की आपण कॉमेंट्री करत असताना श्याम चौधरी यांच्या खेळामध्ये काय आक्रमकता बघायला मिळालेली नाही आहे. याला मात्र चेंडू थोडासा बॅकफुटला मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. गवळी सर, प्रत्येक दिवस हा चांगला नसतो पण प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही चांगलं असते. आता गोलंदाजांना तेच चांगलं शोधायचं आहे नाना स्पोर्ट्ससाठी. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. येतोय हा डॉट बॉल आणि या डावातला हा 6वा डॉट आहे. म्हणजेच मी जसा उल्लेख केला की डॉट बॉल्स इम्पॅक्ट टाकू शकतील या डावावर. तुमच्याकडे काय आहे ते तुम्हाला आताच द्यायचे. नाना स्पोर्ट्सकडून गोलंदाज तेजस देत आहेत. फुल टॉस बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे. आरामात चालत एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते.
प्रयत्न पूर्ण होतील कारण क्षेत्ररक्षक थोडे कॅज्युअल राहिले. बॅकअप चांगला आहे पण 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावांची वाढ, धावसंख्या 9. हळूहळू विजयाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय स्कायरा 11 चेंज द गेम वडवली बी हा संघ, कारण लो स्कोरिंग मॅच आहे. षटकातील पुढचा चेंडू घेऊन याला पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाही आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यश आलेले. 1 धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या डबल फिगरमध्ये पोहोचते 10. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. पण फक्त या शब्दाला कठीण बनवण्यासाठी गोलंदाजांना प्रयत्न करायचे आहेत आणि अजूनही 11 धावा पूर्ण करण्यासाठी ती मेहनत फलंदाजाला कशी घ्यावी लागेल त्यासाठी ती आता स्ट्रॅटेजी गोलंदाजांना आखायची आहे. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 10. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 20. त्याचमुळे थोडा जो पडला आहे तो फलंदाजी करणाऱ्या संघाचा भारी दिसतोय. धावसंख्या 11 झालेली आहे. 11 रन्स जिंकण्यासाठी 10 धावांची अजूनही गरज आहे. ऋतिक स्ट्रायकर एंडला जास्त वेग देण्याचा प्रयत्न, खांद्याचा अतिरिक्त वापर आणि परिणाम तुमच्या समोर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने. धावसंख्या 12. हे तुमच्याकडे जेव्हा धावसंख्या समोर जेव्हा लक्ष तुम्ही कमी ठेवतात अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला धोकादायक ठेवू शकते. याला मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला सरळ मिड विकेटला थोडंसं आउटफील्ड त्या ठिकाणी करायला पाहिजे. मात्र डीपमधून एक क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण होतील आणि आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. चला, भादवड स्पोर्ट्स भादवड संघाचे कॅप्टन करिश म्हात्रे आपण समालोचक कक्षाच्या बाजूला प्रमोद म्हात्रे यांच्याशी चर्चेसाठी यायचे. करिश म्हात्रे, भादवड स्पोर्ट्स. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा पंच जय पवार आमच्याकडे वरतील जास्त बिझी राहिलेले आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये व्हाईट बॉल्सचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. जास्त ऊर्जा तेजसच्या वतीने खर्च होते. शेवटचा अजून एक बॉल बाकी आहे. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एकदा होते पूर्ण. क्षेत्ररक्षक सुद्धा थोडेसे निगेटिव्ह बॉडी लँग्वेजने काम करतात कारण त्यांना निकाल दिसतोय की काय, पण म्हणतात ना की शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द सोडून चालणार नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या वडवली बीची 16. भादवड संघाचे करिश म्हात्रे आपण लगेचच यायचं आहे कारण टॉस होईल ही मॅच संपल्यानंतर. दुहेरीतली मॅचसाठी टॉस होईल. करिश म्हात्रे आपण यायचं आहे. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16 धावा झालेल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी मिलिंद आलेला आहे. हा चेंडू मात्र उजव्याच्या खूपच बाहेर होता. जागेवरनं खेळण्याचा बॅटला स्पर्श करून चेंडू जवळपास शॉर्ट थर्ड मॅनला गेला आणि त्यावर 1 धाव पूर्ण झाली. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. थोडा आरामात खेळतात फलंदाज सुद्धा. त्यांना सुद्धा निकाल त्यांच्या डोळ्यांसमोर दिसतोय आणि म्हणूनच विकेट वाचवून हा जो सामना आहे आपल्या संघाच्या नावावर करण्याचा निर्णय त्यांचा दिसतोय. धावसंख्या 17. अजून जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला विकास. याला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळलेला आहे. कुठलाही आउटफील्ड थोडंसं खराब आहे. पाणी आहे. पाणी पाणी पाणी. त्यानंतर मात्र 2 धावा सहजगत्या मिळतील. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला होता पण जसं आपण उल्लेख केला की या ठिकाणी फलंदाजांच्या इच्छेवर पाणी फिरलेलं आहे. फक्त 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 19 वर. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज आणि विकासने झकास फिनिश केला आहे का तर यस. बॉल जातोय सरळ सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. या ठिकाणी स्कायरा 11 चेंज द गेम वडवली बी संघाने अभिनंदन. वडवली बी आणि हार्ड लक नाना स्पोर्ट टेमघर संघ. आणि मॅन ऑफ द मॅच यस ऋतिक पाटील इज द मॅन ऑफ द मॅच कारण 11 धावांची खेळ केली आणि या स्पर्धेमधला एक मात्र विकेट मेडन षटक ज्याने हाताळलं. ऋतिक, करेश आपण सुद्धा यायचं आहे. टॉस सुद्धा होईल आणि मॅन ऑफ द पुरस्कार सुद्धा देण्यात येईल. दोन्ही कॅप्टननी स्कायरा 11 चेंज द गेम वडवली बी संघ कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे. नो प्रॅक्टिस कुठल्या प्रकारे करायची नाहीये. आयोजकांकडून आमच्यापर्यंत
स्ट्रिक्टली वॉर्निंग आलेली आहे. करेश मात्रे आणि वडवली बी स्कायरा 11 चेंज द गेम. वडवली बी संघ कॅप्टन आणि करेश मात्रे आपण यायचंय. डॉक्टर गवली सर, आपकी मालूमात के लिए सेकेंड राउंड का मुकाबला है और ये मैच 4-4 ओवर का रहेगा. ये मैच 4-4 ओवर का रहेगा. पहिल्यांदा मी टॉस या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. यस, 4 ओव्हरची मॅच राहणार आहे. 4 षटकांचा सामना राहील. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. पहिल्यांदा टॉस होईल आणि त्यानंतर यस वेलकम करेश. स्वागत आहे करेश आणि अभिनंदन सुद्धा. त्याचबरोबर वडवली बी संघाचे कॅप्टन प्रतीक, आपलंही स्वागत आणि अभिनंदन. मी आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे सन्माननीय राजेंद्रजी ठाकरे साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. राजेंद्रजी ठाकरे साहेब, आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. चार षटकांची मॅच असणार आहे. यस सर, राजेंद्रजी ठाकरे साहेब, आपलं स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. वेलकम. 4 षटकांची मॅच असणार आहे. कॉलिंग